नमस्कार मित्रो. आज आपण लोन प्रॉडक्ट्स ऑफ दी बँक्स म्हणजेच बँकिंग संस्थांच्याकडून अर्थव्यवस्थेमधील विविध घटकांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या कर्जांचे प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रो, अर्थव्यवस्थेमधील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकासाठी बँकिंग संस्थांद्वारे विविध प्रकारच्या कर्जाच्या योजना किंवा लोन प्रॉडक्ट्स दिले जात असतात. त्यामधील आज काही महत्त्वाच्या कर्ज प्रकारांचा अभ्यास आज आपण करणार आहोत, की ज्यामध्ये प्रामुख्याने कॅश क्रेडिट, त्याचबरोबर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, हाऊसिंग लोन किंवा ज्याला आपण होम लोन असे आपण म्हणतो, गोल्ड लोन, एज्युकेशन लोन, व्हेइकल लोन, पर्सनल लोन, त्याचबरोबर इम्पोर्ट एक्सपोर्टची संदर्भात असणारे प्रीशिपमेंट अँड पोस्ट शिपमेंट क्रेडिट, त्याचबरोबर ॲग्रिकल्चरल लोन्स, अशा काही महत्त्वाच्या कर्ज प्रकारांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. सर्वात पहिला आणि एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. उद्योजक किंवा व्यावसायिकांना आपल्या दैनंदिन वर्किंग कॅपिटलच्या रिक्वायरमेंटची फुलफिलमेंट करण्यासाठी बँकिंग संस्थांच्याकडून जे कर्ज किंवा ॲडव्हान्स उपलब्ध करून दिला जातो त्यास आपण कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असे आपण म्हणतो. कॅश क्रेडिट म्हणजे करंट अकाउंटमध्ये अधिकची रक्कम वापरण्यासाठी बँकिंग संस्थेने दिलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असते. किंबहुना या सुविधेलाच ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असेही म्हटले जाते. ओव्हरड्राफ्ट म्हणजे संबंधित व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या खात्यामध्ये शिल्लक असणाऱ्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम विड्रॉ करण्यासाठी बँकेने निर्धारित करून दिलेली एक उच्चतम कर्जाची मर्यादा म्हणजे ओव्हरड्राफ्ट म्हणजेच ॲडिशनल रक्कम ड्रॉ करण्याची सुविधा होय, की ज्याला आपण ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असे आपण म्हणत असतो. सर्वसाधारणपणे उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असतात. या कर्जाची मुदत सर्वसाधारणपणे 1 वर्ष इतकी निर्धारित करण्यात आलेली असते. त्यामुळे हा कर्ज प्रकार शॉर्ट टर्म लोन या प्रकारामध्ये कन्सिडर केला जात असतो. त्याचबरोबर बँकिंग संस्था कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देत असताना विविध प्रकारच्या सिक्युरिटीज कोलॅटरल म्हणून घेत असते, की ज्याला आपण तारण मालमत्ता असे म्हणू शकतो. यामधील बहुतांश कर्ज पुरवठा हा उद्योजक किंवा व्यावसायिकाकडे उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या ॲसेटच्या तारणावरती म्हणजेच कोलॅटरल सिक्युरिटीच्या अगेन्स्ट अशा प्रकारचा कर्ज पुरवठा हा केला जात असतो. या कर्ज प्रकारामध्ये कर्जदार प्रत्यक्ष बँकेची जेवढी रक्कम जेवढा काळ वापरत असते तेवढ्या कालावधीसाठी व्याजदर त्या ठिकाणी चार्ज केला जातो. म्हणजेच संबंधित कर्जदाराला मंजूर केलेल्या संपूर्ण रकमेवरती व्याजाची आकारणी न करता प्रत्यक्ष कर्जदाराने जी रक्कम वापरलेली आहे तेवढ्या रकमेवरती व्याजाची आकारणी ही केली जात असते. तथापि बहुतांश बँकांच्याकडून याबाबत मिनिमम कमिटमेंट चार्जेस देखील लावले जात असतात, की ज्यामध्ये कर्जदारास मंजूर केलेल्या कर्ज रकमेपैकी रक्कम वापरली गेली नसल्यास म्हणजेच कर्जदाराने संबंधित कर्जाचा उपयोग केला गेलेला नसल्यास त्याला किमान मिनिमम कमिटमेंट चार्जेस हे बँकेस पे करणे आवश्यक असते. तर अशा प्रकारचा कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट हा एक कर्जाचा महत्त्वाचा प्रकार आहे. सर्वसाधारणपणे भारतात करंट अकाउंट होल्डर्सना अशा प्रकारच्या कर्जाची सुविधा ही दिली जात असते. तथापि प्रधानमंत्री जनधन योजना किंवा स्मॉल सेव्हिंग अकाउंट्स यासारख्या ठेव प्रकारावर देखील अलीकडील काळात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ही उपलब्ध करून दिली जात असते. काही बँकिंग संस्था नियमितपणे आपल्या बँकेत पगार होणाऱ्या खातेदारास देखील ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध करून देताना पाहाव्यास मिळत आहेत. परंतु सर्वसाधारणपणे ही सुविधा करंट अकाउंट होल्डरसाठी असते. तथापि बँकेच्या कस्टमाइज्ड प्रॉडक्टनुसार काही बँकिंग संस्था ही सुविधा सेव्हिंग अकाउंट होल्डर्सना देखील देत असताना आपणास पाहाव्यास मिळेल. दुसरा कर्जाचा प्रकार म्हणजेच हाऊसिंग लोन, यालाच होम लोन असे म्हटले जाते. होम लोन और हाऊसिंग लोन इज द लोन फॉर द पर्चेसिंग और कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस. म्हणजेच एखाद्या व्यक्तीस घर खरेदी करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी जे कर्ज बँकेकडून दिले जाते त्या कर्जास हाऊसिंग लोन किंवा होम लोन असे म्हटले जाते. यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या कर्जांचा समावेश होतो. एक म्हणजे तयार असलेले घर खरेदी करण्यासाठी केला जाणारा कर्ज पुरवठा किंवा नवीन घर बांधण्यासाठी
केला जाणारा कर्ज पुरवठा. हे दोन हाऊसिंग लोनमधील महत्त्वाचे प्रकार आहेत. यामध्ये जे घर खरेदी केले जाणार आहे किंवा घर बांधले जाणार आहे तेच घर किंवा तीच ॲसेट कर्जाच्यासाठी असेट म्हणून किंवा सिक्युरिटी म्हणून त्या ठिकाणी तारण घेतली जात असते. सर्वसाधारणपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रूलनुसार संबंधित हाऊसिंग असेटच्या टोटल व्हॅल्यूच्या 85% पर्यंत लोन हे सँक्शन केले जात असते. म्हणजेच घराच्या एकूण मालमत्ता व्हॅल्यूच्या 85% पर्यंतची रक्कम ही बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात दिली जात असते. मात्र उर्वरित रक्कम ही स्वतः घर खरेदी करणाऱ्या किंवा घर बांधणाऱ्या व्यक्तीने त्यामध्ये समाविष्ट करणे आवश्यक असते. त्याचबरोबर या कर्ज प्रकारामध्ये दोन प्रकारे डिस्बर्समेंट ही केली जात असते. पहिल्या प्रकारामध्ये ज्या ठिकाणी तयार असणारे घर खरेदी करण्यासाठी जो कर्ज पुरवठा केला जातो त्यामध्ये सर्वसाधारणपणे घर खरेदी करण्यासाठी मंजूर केलेल्या कर्जाची रक्कम ही वन टाईम ही डिस्बर्स केली जात असते. तथापि घर बांधणीसाठी दिलेल्या कर्जामध्ये स्टेप बाय स्टेप या कर्जाची रक्कम ही डिस्बर्स केली जात असते. भारतामध्ये सर्वसाधारणपणे गृहकर्जाचे हे विविध प्रकार आपणास पाहाव्यास मिळतात की ज्यामध्ये प्रामुख्याने 9 वेगवेगळ्या कर्ज प्रकारांचा विचार आपणास त्या ठिकाणी करता येईल. पहिला प्रकार म्हणजे लोन फॉर परचेस ऑफ न्यू हाऊस, म्हणजेच नवीन तयार असणारे घर खरेदी करण्यासाठी बँकिंग संस्थांच्याकडून कर्ज दिले जाते. दुसरा प्रकार म्हणजे लोन फॉर हाऊस कन्स्ट्रक्शन किंवा ज्याला आपण हाऊस कन्स्ट्रक्शन लोन असे आपण म्हणू शकतो की ज्यामध्ये नवीन घर बांधण्यासाठी कर्ज पुरवठा हा केला जात असतो. तिसरा प्रकार म्हणजे हाऊस एक्सटेन्शन लोन, जेव्हा एखाद्या व्यक्तीस आपण पूर्वी बांधलेल्या घराचा विस्तार करावयाचा असतो, म्हणजेच हाऊस एक्सटेन्शन करावयाचे असते. या कारणासाठी जो कर्ज पुरवठा बँकांच्याकडून केला जातो त्यास आपण हाऊस एक्सटेन्शन लोन असे आपण म्हणतो. त्याचबरोबर चौथा प्रकार म्हणजे हाऊस इम्प्रूव्हमेंट लोन. जुन्या घरामध्ये काही दुरुस्ती करण्यासाठी किंवा सुधारणा करण्यासाठी बँकांकडून जो कर्ज पुरवठा केला जातो त्यास आपण हाऊस इम्प्रूव्हमेंट लोन असे आपण म्हणतो. पाचवा प्रकार म्हणजे बॅलन्स ट्रान्सफर लोन. ॲक्च्युली हा कर्जाचा नवीन प्रकार नसून एखाद्या व्यक्तीने घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी अन्य बँकेकडून कर्ज घेतलेले आहे, मात्र नवीन बँकेकडे ते कर्ज ट्रान्सफर करावयाचे असल्यास त्याला बॅलन्स ट्रान्सफर लोन असे त्या ठिकाणी म्हटले जाते किंवा यालाच टेक ओव्हर लोन असेही म्हटले जाते की ज्यामध्ये केवळ हाऊसिंग लोन किंवा पूर्वीचे हाऊसिंग लोन एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे हे ट्रान्सफर केले जात असते. सहावा प्रकार म्हणजे हाऊस टॉपअप लोन की जे या प्रकारामध्ये एखाद्या कर्जदाराने घर बांधणी किंवा घर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची काही रक्कम बँकेस रीपेमेंट केलेली असेल तर तेवढीच अधिकची रक्कम पुन्हा त्या संबंधित कर्जदाराला देण्याची व्यवस्था या कर्ज प्रकारामध्ये असते. उदाहरणार्थ एखाद्या कर्जदाराने 20 लाख रुपये कर्ज घेतलेले असून त्यामधील 5 लाख रुपये एवढी रक्कम रीपेमेंट केलेली आहे आणि हे रीपेमेंट केल्यानंतर संबंधित कर्जदारास कर्ज रकमेची किंवा विशिष्ट कारणासाठी रकमेची गरज असल्यास संबंधित बँक पुन्हा 5 लाख रुपये ॲडिशनल रक्कम त्या संबंधित कर्जदाराला देऊ शकते की ज्याला आपण टॉपअप लोन असे म्हणतो. यामध्ये सर्वसाधारणपणे टॉपअप लोनच्या रकमेसाठीचा व्याजदर हा हाऊसिंग लोनपेक्षा सर्वसाधारणपणे अधिक लावला जातो. उदाहरणार्थ हाऊसिंग लोनसाठीचा व्याजदर 8% असल्यास टॉपअपसाठी दिलेल्या रकमेवरचा व्याजदर मात्र 8%पेक्षा जास्त लावला जात असतो. सातवा प्रकार म्हणजे ब्रिज होम लोन की ज्याला आपण की त्या ठिकाणी कनेक्टिंग लोन असेही त्या ठिकाणी म्हणू शकतो. घर बांधण्यासाठी कर्जाची मागणी केलेल्या कर्जदारास मूळ कर्ज मंजूर होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात जे ॲडिशनल कर्ज किंवा प्री सँक्शनिंग लोन हे दिले जाते त्यास आपण ब्रिज लोन असे आपण म्हणतो. होम लोनच्या प्रक्रियेमध्ये सर्वसाधारणपणे डॉक्युमेंट सबमिट करणे, व्हेरिफिकेशन किंवा प्रोसेसिंगमध्ये खूप कालावधी जाण्याची शक्यता असते. परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये हाऊस कन्स्ट्रक्शनचे काम हे सुरू राहावे याकरिता अनेक बँका तात्पुरत्या स्वरूपातील हे ब्रिज लोन या स्वरूपात कर्ज पुरवठा करत असतात. किंबहुना एखादी ॲसेट विक्री करून दुसरीकडे घर खरेदी करावयाची प्रक्रिया सुरू आहे, मात्र त्या दरम्यान संबंधित व्यक्तीस कर्जाची आवश्यकता असल्यास अशा प्रकारचे ब्रिज लोन हे दिले जाऊ शकते. त्याचबरोबर 8वा प्रकार म्हणजे होम लोन्स
फॉर कॉर्पोरेट एंटिटी, म्हणजेच मोठ्या उद्योजक किंवा व्यावसायिक संस्थेंना आपल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी किंवा स्वतःसाठी घर बांधणी करावयाची असल्यास त्यासाठी देखील बँकिंग संस्था कर्ज पुरवठा करत असतात. आणि 9वा प्रकार म्हणजे लोन अगेन्स्ट हाऊस प्रॉपर्टी. खरं तर या ठिकाणी हा हाऊसिंग लोनच्या प्रकारामध्ये कन्सिडर करावा की नाही करावा यामध्ये विविध प्रकारचे मतभेद आहेत. तथापि या कर्ज प्रकारामध्ये तयार असणारे घर तारण देऊन त्याच्यावरती बँकिंग संस्थांच्याकडून कर्ज घेता येते आणि म्हणून याला लोन अगेन्स्ट हाऊस प्रॉपर्टी असे देखील त्या ठिकाणी म्हटले जात असते. आता या हाऊसिंग लोनच्या बाबत इतर काही महत्त्वाच्या बाबी आपणास लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ज्यामध्ये संबंधित कर्जदाराने हाऊसिंग लोन घेतले असता त्यासाठी जे व्याज पे केले जाणार आहे किंवा संबंधित कर्जदार बँकेस वर्षभरात जी व्याजाची रक्कम अदा करत असतो, पे करत असतो, त्या व्याजाची रक्कम ही टॅक्समधून इन्कम टॅक्ससाठी टोटल उत्पन्नामधून वजा केली जात असते. त्याचबरोबर गृहकर्जाचे जे मुद्दल अदा केले जाणार आहे त्यामध्ये सध्याच्या नियमानुसार 1.5 लाख रुपयेपर्यंत गुंतवणुकीच्या मर्यादेमध्ये हे प्रिन्सिपल अमाऊंट ही त्याच्यामध्ये कन्सिडर केली जात असते. म्हणजेच एक्झम्पशनसाठी 1.5 लाख रुपयापर्यंत घर कर्जासाठीचे मुद्दल की जे कर्जदारांनी बँकेस दिलेले आहे ती रक्कम वजावटीसाठी गृहीत धरली जात असते. त्याचबरोबर हाऊसिंग लोनसाठी अनेक बँका प्रोसेसिंग चार्जेस किंवा ॲप्लिकेशन हँडलिंग चार्जेस देखील लावत असतात. हे चार्जेस 2,000 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत वेगवेगळे असल्याचे आपणास पाहाव्यास मिळतील. तर अशा पद्धतीने हाऊसिंग लोन हे एक बँकिंग संस्थांच्याकडील महत्त्वाचे लोन प्रॉडक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रकार म्हणजे गोल्ड लोन किंवा ज्याला आपण सोने तारण कर्ज असे देखील आपण म्हणतो. सोने तारण कर्ज म्हणजे सोने किंवा सोन्याच्या आर्टिकलच्या तारणावरती दिले जाणारे कर्ज की ज्यामध्ये प्युअर गोल्ड किंवा सोन्याच्या सोन्याचे दागिने हे बँकेकडे तारण म्हणून ठेवले जातात आणि त्याच्या अगेन्स्ट बँकिंग संस्थांच्याकडून लोन घेतले जात असते आणि म्हणून याला लोन अगेन्स्ट गोल्ड असे देखील त्या ठिकाणी म्हटले जात असते. सध्याच्या प्रस्थापित नियमानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्धारित करून दिल्यानुसार प्रति व्यक्ती किंवा प्रति बारोवरसाठी 2 लाख रुपये ही उच्चतम मर्यादा गोल्ड लोनच्या बाबतीमध्ये निर्धारित करण्यात आलेली आहे. तथापि जॉईंट बॉरोवर असल्यास त्यासाठी ही मर्यादा 3 लाख रुपयापर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सर्वसाधारणपणे कर्जदाराने बँकेकडे तारण ठेवलेल्या गोल्डच्या एकूण जी अमाऊंट आहे त्याच्या 75% किंवा 2 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम कर्ज म्हणून दिली जात असते. म्हणजे सर्वसाधारणपणे यामध्ये तारण गाळा हा 25% इतका ठेवण्याचा प्रयत्न बँकिंग संस्थांच्याकडून केला जात असतो. गोल्ड लोनची उच्चतम कर्जाची मॅच्युरिटी पिरियड किंवा मर्यादा ही जास्तीत जास्त 12 महिने म्हणजेच 1 वर्ष इतकी असते. म्हणजेच कोणतीही बँक 1 वर्षापेक्षा अधिक काळ मुदतीचे गोल्ड लोन हे देऊ शकत नाही. त्याचबरोबर गोल्ड लोनसाठी गोल्डचे ॲसेट व्हॅल्यू ही डिफाईन करण्यासाठी किंवा कन्सिडर करण्यासाठी 22 कॅरेट गोल्डच्या दराप्रमाणे त्याचे दर हे निर्धारित केले जात असतात. हे दर निर्धारित करण्यासाठी पाठीमागील 30 दिवसामध्ये जे सोन्याचे दर आहेत 22 कॅरेट सोन्याचे जे दर आहेत त्याची सरासरी ही घेतली जात असते. त्याचबरोबर हे दर प्रामुख्याने इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या दराच्या आधारे हे कन्सिडर केले जात असतात. काही बँका गोल्ड लोन प्रोसेसिंगसाठी चार्जेस हे लावत असतात तर काही बँकांनी असे चार्जेस वेवाप केलेल्याचे देखील आपणास पाहाव्यास मिळेल. तर अशा प्रकारचे सोने किंवा सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरती दिला जाणारा हा कर्जाचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. सर्वसाधारणपणे तातडीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी किंवा अत्यंत आवश्यक असणाऱ्या पर्सनल नीड्स फुलफिल करण्यासाठी अशा प्रकारचा कर्ज पुरवठा हा सर्वसामान्य व्यक्ती, उद्योजक व व्यावसायिकांना देखील उपयुक्त ठरू शकतो. पुढचा प्रकार म्हणजे एज्युकेशन लोन किंवा ज्याला आपण शैक्षणिक कर्ज असे आपण म्हणू शकतो. शैक्षणिक कर्ज हे प्रामुख्याने प्रोफेशनल एज्युकेशनसाठी बँकांच्याकडून दिले जाणारे कर्ज आहे की ज्यामध्ये केवळ व्यावसायिक डिग्री धारण करण्यासाठी किंवा व्यावसायिक डिग्री पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचा कर्ज पुरवठा हा केला जातो.
कन्व्हेन्शनल डिग्री प्रोग्रामसाठी एज्युकेशन लोन देण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र MBA, इंजिनिअरिंग, मेडिकल यासारख्या व्यावसायिक कोर्सेससाठी बँकिंग संस्था एज्युकेशन लोन हे देत असतात. यामध्ये दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे एज्युकेशन लोन फॉर स्टडी इन इंडिया आणि दुसरा प्रकार म्हणजे एज्युकेशन लोन फॉर स्टडी अब्रॉड. म्हणजेच भारतातील शिक्षण संस्थांच्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी दिलेले कर्ज व परदेशात शिक्षण घेण्यासाठी दिलेले कर्ज असे शैक्षणिक कर्जाचे दोन मुख्य प्रकार आहेत. तथापि यामध्ये आणखी दोन उपप्रकार देखील असल्याचे आपणास दिसून येते की ज्यामध्ये सिक्युर्ड एज्युकेशन लोन व अनसिक्युर्ड एज्युकेशन लोन म्हणजेच सुरक्षित शैक्षणिक कर्ज व असुरक्षित शैक्षणिक कर्ज असे दोन प्रकार यामध्ये दिसून येतात. ज्या शैक्षणिक कर्जामध्ये वडील किंवा नातेवाईकांची प्रॉपर्टी तारण घेऊन त्याच्या अगेन्स्ट शैक्षणिक कर्ज दिले जात असते त्याला आपण सिक्युर्ड एज्युकेशन लोन असे आपण म्हणतो. तथापि कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण न घेता जे शैक्षणिक कर्ज दिलेले असते त्यास आपण अनसिक्युर्ड एज्युकेशन लोन असे आपण म्हणू शकतो. शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याला विशिष्ट शिक्षण संस्थेमध्ये किंवा ज्या संस्था या शासकीय नियमानुसार स्थापन झालेल्या आहेत व मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आहेत अशा शिक्षण संस्थेमध्ये त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला असणं आवश्यक आहे. आणि जर प्रवेश मिळालेला नसेल तर त्या ठिकाणी त्याला कर्ज सुविधा उपलब्ध होणार नाही. मात्र एखाद्या शिक्षण संस्थेने त्याला प्रवेश घेण्यासाठीची ऑफर दिलेली असेल आणि त्याबाबतचा पुरावा जर त्या विद्यार्थ्याकडे असेल तर अशा विद्यार्थ्याला देखील एज्युकेशन लोन देण्याची तरतूद बँकिंग संस्थांच्याकडे आहे. म्हणजेच एकतर त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला असणं आवश्यक आहे किंवा प्रवेश मिळण्याबाबत त्या संबंधित शिक्षण संस्थेने ऑफर लेटर हे दिलेलं असणं आवश्यक आहे. आणि हे कर्ज घेण्यासाठी ॲडमिशन लेटर, फी स्ट्रक्चर की जे त्या संबंधित संस्थेने ॲथोराइज केलेलं फी स्ट्रक्चर, त्याचबरोबर विद्यार्थी व त्याच्यासाठी असणाऱ्या जामीनदार व्यक्तीच्या KYC व इतर वेगवेगळ्या प्रकारचे आवश्यक डॉक्युमेंट्स त्या कर्ज प्रकरणासोबत सादर करणे आवश्यक असते. त्याचबरोबर कर्जाची रक्कम ही शिक्षण शुल्काच्या आधारे व संबंधित फीच्या आधारे ही निर्धारित केली जात असते. या संपूर्ण फीमध्ये महाविद्यालयाची किंवा त्या शिक्षण संस्थेची फी, हॉस्टेलचे चार्जेस, एक्झामिनेशन फी, लायब्ररी लॅबॉरेटरी फी, बुक्स परचेस करण्यासाठी येणारा खर्च, त्याचबरोबर संबंधित डिग्री प्रोग्राम कंप्लीट करण्यासाठी जे आवश्यक इक्विपमेंट टूल्स लागणार आहेत त्यासाठीचे चार्जेस, स्टडी टूर किंवा प्रोजेक्ट कॉस्ट, त्याचबरोबर संलग्नित असणाऱ्या इतर सर्व खर्चांची बेरीज या खर्चामध्ये केली जात असते आणि त्याच्या आधारे कर्जाची रक्कम ही निर्धारित केली जात असते. एज्युकेशन लोनच्या बाबतीमध्ये कर्जाची मुदत ही जास्तीत जास्त 15 वर्षापर्यंत असू शकते. त्यापेक्षा अधिक मुदतीचे एज्युकेशन लोन हे दिले जात नाही. त्याचबरोबर एज्युकेशन लोन हे दिल्यानंतर त्याच्या प्रत्यक्ष कर्जाची परतफेड हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच्या 6 महिन्यानंतर हे तात्काळ हे सुरू केले जात असते. उदाहरणार्थ 2 वर्षाच्या डिग्री प्रोग्रामसाठी कर्ज घेतलेले असेल तर 2.5 वर्षानंतर कर्जाच्या परतफेडीची प्रोसेस ही सुरू होत असते. तथापि संबंधित विद्यार्थ्याचे पालक त्यापूर्वीच कर्जाची पूर्ण परतफेड करण्यास समर्थ असतील तर त्यापूर्वी देखील अशा कर्जाची परतफेड करता येऊ शकते. तर अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना प्रोफेशनल एज्युकेशन घेण्यासाठी कर्जाची आवश्यकता आहे अशा प्रकारच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी शैक्षणिक कर्जाची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. काही बँकांच्याकडे शासनाच्या विविध योजनांमधून विविध प्रकारचे अनुदान, त्याचबरोबर व्याजदरामधल्या सवलती देखील या कर्ज प्रकारामध्ये या दिले जात असतात. तथापि यामध्ये सर्वसाधारणपणे राष्ट्रीयकृत बँकांच्याकडे या सवलती अधिक प्रमाणात असतात. मात्र खाजगी बँका व सहकारी बँकांच्याकडे अशा सवलतींचे प्रमाण हे तुलनात्मकदृष्ट्या कमी असते किंवा नगण्य असल्याचे आपणास दिसून येईल. त्यानंतर पुढील कर्ज प्रकार म्हणजे व्हेइकल लोन, की ज्याला आपण त्या ठिकाणी कार लोन किंवा 2 व्हीलर लोन असे देखील म्हणू शकतो. काही वेळा या कर्ज प्रकारास ॲटोमोबाईल लोन असे देखील म्हटले जाते, की ज्यामध्ये बँकिंग संस्था 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर किंवा हेवी व्हेइकल्स परचेस करण्यासाठी कर्ज पुरवठा करत असतात, की ज्यामध्ये प्रामुख्याने या व्हेइकल लोनमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात ज्या कर्जाचे डिस्बर्समेंट होत असते
त्यामध्ये प्रामुख्याने 2 व्हीलर व 4 व्हीलरसाठीचा कर्ज पुरवठा म्हणजेच दुचाकी व कारसाठी केला जाणारा कर्ज पुरवठा हा अधिक असतो. यामध्ये संबंधित कार किंवा 2 व्हीलरची जी ऑन रोड प्राईस आहे त्या प्राईसच्या 100% कर्ज पुरवठा हा बँकांच्याकडून केला जाऊ शकत असतो. तथापि या व्यतिरिक्त जे ॲन्सिलरी कॉस्ट या खरेदीसाठी येत असते ती रक्कम कर्जामध्ये समाविष्ट केलेली नसते. त्याचबरोबर या कर्ज प्रकारामध्ये 3 वेगवेगळे प्रकार देखील आपणास दिसून येतात. एक म्हणजे स्टँडर्ड व्हेइकल लोन की ज्यामध्ये कार किंवा 2 व्हीलर खरेदी करण्यासाठी बँकिंग संस्थेकडून वन टाईम रक्कम कर्ज म्हणून त्या ठिकाणी दिली जात असते व त्या ठिकाणी त्या संबंधित कारच्या तारणावरती त्या व्यक्तीस कर्ज दिले जात असते. या कर्ज प्रकाराचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जी 2 व्हीलर 3 व्हीलर किंवा 4 व्हीलर आपण खरेदी करणार आहोत तीच मालमत्ता तारण गृहीत धरून त्याच्यावरती कर्ज पुरवठा हा केला जात असतो. त्यानंतर पुढचा कर्ज प्रकार म्हणजे कमर्शियल हायर परचेस की ज्यामध्ये कमर्शियल पर्पजसाठी जेव्हा वाहन खरेदी करावयाचे असते त्यासाठी या प्रकारांतर्गत कर्ज पुरवठा हा केला जात असतो. यामध्ये विशिष्ट रक्कम ही दरमहा हप्ता म्हणून ठरवून दिलेली असते. त्या हप्त्यानुसार कर्जाची परतफेड करणे आवश्यक असते. जेव्हा कर्जदार संपूर्ण हप्त्यांची परतफेड करतो तेव्हा त्या संबंधित व्हेइकलची मालकी ही त्या कर्जदाराच्या नावे ही केली जात असते. पुढचा प्रकार म्हणजे लोन फॉर ओल्ड कार ऑर युज्ड कार्स. यामध्ये प्रामुख्याने ज्या व्यक्तींना नवीन कार खरेदी करता येणे शक्य नाही अशा व्यक्तींसाठी जुनी किंवा वापरलेली कार खरेदी करण्यासाठी बँकिंग संस्थांच्याकडून कर्ज पुरवठा हा केला जात असतो. तथापि अशा प्रकारचा कर्ज पुरवठा करण्यासाठी संबंधित कारचे हे टेक्निकल व्हॅल्युएशन केले जाते व त्या व्हॅल्युएशनच्या बेसिसवरती कर्जाची रक्कम ही निर्धारित करण्यात येते. अर्थात अशा प्रकारचे व्हॅल्युएशन करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती ही बँकिंग संस्थांच्याकडून केली जात असते. अशा व्यक्तीने निर्धारित केलेली रक्कम ही संबंधित व्हेइकलची प्रेझेंट व्हॅल्यू कन्सिडर केली जाते व त्याच्या अगेन्स्ट कर्ज पुरवठा हा केला जात असतो. सध्या भारतातील व्हेइकल लोनच्या प्रथा आणि परंपरानुसार या कर्जाची जास्तीत जास्त मुदत ही 7 वर्षे इतकी निर्धारित करून दिलेली आहे. म्हणजेच व्हेइकल लोनची जास्तीत जास्त मुदत ही 7 वर्षे इतकी असू शकते. याही कर्ज प्रकारामध्ये प्रोसेसिंग चार्जेस किंवा ॲप्लिकेशन हँडलिंग चार्जेस हे त्या बँकेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने चार्ज केले जात असतात. काही बँका कॉस्ट ऑफ इन्शुरन्स व रजिस्ट्रेशन यासाठी लागणारी रक्कम देखील वाहन खरेदी करण्याच्या कर्जामध्ये समाविष्ट करत असतात. असाही प्रकार आपणास त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर जे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आपण खरेदी करणार आहोत ती हायपोथिकेशन करण्यासाठी संबंधित व्यक्तीस नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवरती हायपोथिकेशन ॲग्रीमेंट करून देणे आवश्यक असते. म्हणजेच हा एक तारण गहाण करार असतो. म्हणजेच कर्जाची संपूर्ण रक्कम परतफेड करेपर्यंत संबंधित वाहनाची मालकी ही कर्ज देणाऱ्या बँकेकडे सुपूर्द केलेली असते. मात्र कर्जाची संपूर्ण रक्कम ही परतफेड केल्यानंतर त्या वाहनाची मालकी संबंधित कर्जदाराकडे हस्तांतरित केली जात असते. या प्रक्रियेमध्ये आरसी बुक म्हणजेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे बँक स्वतःकडे ठेवून घेत होत्या. मात्र अलीकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे आरसी बुक्स उपलब्ध झाल्यामुळे बँकिंग संस्था शक्यतो अशी आरसी बुक्स आपल्याकडे ठेवत नाही आहेत. मात्र इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आरसी बुकला हायपोथिकेशनचा डेटा हा कनेक्ट केलेला असतो. त्यामुळे अशा वाहनांची विक्री करता येणे शक्य होत नाही. तथापि कर्जाची संपूर्ण रक्कम परतफेड केल्यानंतर या संबंधित वाहनाच्या आरसी बुकला कनेक्ट केलेले हायपोथिकेशनचा डेटा हा डिस्कनेक्ट केला जातो किंवा वाईपआउट केला जातो. मात्र त्यानंतर अशा प्रकारच्या वाहनांची पुनर्विक्री करता येणे शक्य असते. तर असा हा व्हेइकल लोनचा एक महत्त्वपूर्ण प्रकार असल्याचे आपणास दिसून येईल. त्यानंतर पुढील प्रकार म्हणजे पर्सनल लोन की ज्याला आपण वैयक्तिक कर्ज असेही म्हणतो. सर्वसाधारणपणे कंझ्युमरच्या रेग्युलर नीड्सची पूर्तता करण्यासाठी ज्याला कन्झम्पशन लोन म्हणता येईल अशा प्रकारचे कर्ज म्हणजे पर्सनल लोन की ज्याला अनप्रॉडक्टिव्ह लोन असे देखील त्या ठिकाणी म्हटले जाते. हे कर्ज 2 प्रकारामध्ये त्या ठिकाणी असू शकते. हे सिक्युअर्ड लोन पण असू शकते व अनसिक्युअर्ड लोन देखील असू शकते. परंतु पर्सनल लोनच्या बाबतीमध्ये बहुतांश लोन्स ही अनसिक्युअर्ड लोन असल्याचे आपणास
दिसून येतात की ज्यामध्ये कोलॅटरल हे आपल्यास घेतलेले दिसत नाही. त्याचबरोबर अशा कर्जामध्ये सर्वसाधारणपणे 2 प्रकार पाहायला मिळतात. एक म्हणजे 90 दिवसापर्यंत मुदतीचे शॉर्ट टर्म लोन व त्यापेक्षा अधिक मुदतीचे मीडियम टर्म लोन असे 2 महत्त्वाचे प्रकार आपणास यामध्ये पाहावयास मिळतात. हे लोन सर्वसाधारणपणे गरजू व्यक्तींच्या कन्झम्पशन नीडची पूर्तता करण्यासाठी ही दिली जात असतात. ही कर्जे देण्यासाठी सिबिल स्कोरचा वापर अलीकडे वाढत असल्याचे आपणास दिसून येतो. सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड या सिबिल नावाच्या या संस्थेकडून संबंधित कर्जदाराचा क्रेडिट स्कोर हा डिक्लेअर केला जात असतो. त्या क्रेडिट स्कोअरनुसार बँकिंग संस्था संबंधित व्यक्तीला किती रकमेचे पर्सनल लोन द्यायचं किंवा पर्सनल लोन द्यायचं की नाही द्यायचं याबद्दलचा निर्णय या बँकिंग संस्था घेत असतात. त्याचबरोबर की या संबंधित कर्जाची रक्कम कोणत्या कारणासाठी वापरावी यासाठी कोणत्याही प्रकारचे निर्बंध बँकेकडून घातलेले नसतात. म्हणजेच संबंधित कर्जदार आपल्या इच्छेप्रमाणे संबंधित कर्जाची रक्कम ही वापरू शकतो. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी पर्सनल लोन हे दिले जाऊ शकते की ज्यामध्ये प्रामुख्याने लग्न असेल, धार्मिक कार्यक्रम असेल किंवा अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या कन्झम्पशन नीड्स असतील की त्यासाठी असा कर्जपुरवठा हा केला जात असतो. पर्सनल लोनच्या बाबतीमध्ये मुदतीपूर्वी एखाद्या कर्जदारास कर्जाची रक्कम व्याजासहित परतफेड करावयाची असल्यास त्या ठिकाणी प्री मॅच्युअर क्लोजर ही सुविधा देखील त्यामध्ये असते. तथापि अशा क्लोजरच्या बाबतीमध्ये काही बँका ॲडिशनल चार्जेस म्हणजेच प्री क्लोजर चार्जेस लावतात, तर काही बँका प्री क्लोजर चार्जेस लावत नसल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. तर अशा प्रकारचा हा पर्सनल लोन हा एक महत्त्वपूर्ण प्रकार त्या ठिकाणी असल्याचे आपणास दिसून येईल. त्यानंतर पुढील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे की जो प्रामुख्याने एक्सपोर्ट ओरिएंटेड इंडस्ट्रीशी संबंधित असणारा हा कर्ज प्रकार आहे की ज्याला आपण प्रीशिपमेंट क्रेडिट किंवा प्रीशिपमेंट लोन असे आपण म्हणू शकतो. प्रीशिपमेंट या शब्दाचा अर्थ असा की ज्या कंपन्या किंवा संस्था निर्यात प्रदान वस्तू व सेवांचे उत्पादन करत आहेत आणि अशा संस्थांनी उत्पादित किंवा उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा ह्या एक्सपोर्ट करण्यापूर्वी त्यांना उत्पादन कार्यासाठी जे आवश्यक भांडवल लागते किंवा खेळते भांडवल लागते त्यासाठीची जो काही खर्च आहे की त्या सर्वाला प्रीशिपमेंट कॉस्ट किंवा प्रीशिपमेंट एक्सपेंडिचर्स असे आपण म्हणू शकतो. या खर्चाच्या तरतुदीसाठी जो कर्ज पुरवठा केला जातो त्यास आपण प्रीशिपमेंट लोन किंवा प्रीशिपमेंट क्रेडिट असे म्हणू शकतो. त्याची थोडक्यात व्याख्या करावयाची झाल्यास प्रीशिपमेंट क्रेडिट इज द लोन ऑर ॲडव्हान्स ग्रँटेड टू ॲन एक्सपोर्टर बिफोर एक्सपोर्ट. म्हणजेच एक्सपोर्ट करण्यापूर्वी जो कर्ज पुरवठा किंवा ॲडव्हान्स त्या संबंधित एक्सपोर्ट ओरिएंटेड इंडस्ट्रीला किंवा इंडस्ट्रियल युनिटला दिला जातो त्याला आपण प्रीशिपमेंट क्रेडिट असे आपण म्हणतो. हे प्रामुख्याने या कर्जाला पॅकेजिंग क्रेडिट किंवा पॅकिंग क्रेडिट असे देखील म्हटलं जातं. म्हणजे पॅकिंगपर्यंतचा जो खर्च आहे तो खर्च करण्यासाठीचा हा कर्ज पुरवठा असतो की ज्यामध्ये प्रामुख्याने रॉ मटेरियल परचेस करणे असेल, प्रोसेसिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, पॅकेजिंग ऑफ गुड्स असेल, या सर्व प्रकारच्या प्रक्रियेसाठीचा खर्च यामध्ये गृहीत धरण्यात आलेला असतो. प्रीशिपमेंट क्रेडिट हा प्रामुख्याने एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स इन फ्री ट्रेड झोन, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन्स, स्पेशल इकॉनॉमिक झोन्स, ॲग्रो एक्सपोर्ट झोन्स अशा निर्यात प्रदान उद्योजकांसाठी अशा प्रकारच्या कर्जाची व्यवस्था असते. ह्या कर्जाची जास्तीत जास्त मुदत ही 360 दिवस इतकी असते. या कर्जामध्ये 2 प्रकारच्या कर्जांचा समावेश होतो. त्यामध्ये एक म्हणजे रुपी प्रीशिपमेंट क्रेडिट की ज्यामध्ये कर्जाची रक्कम ही इंडियन करन्सीमध्ये दिली जात असते, तर दुसऱ्या प्रकारामध्ये प्रीशिपमेंट क्रेडिट इन फॉरेन करन्सी. या प्रकारामध्ये संबंधित उद्योजकास परदेशातून काही माल, कच्चा माल, तंत्रज्ञान किंवा इनपुट खरेदी करण्यासाठी परकीय चलनाची आवश्यकता असल्यास त्याला परकीय चलनाच्या स्वरूपात देखील प्रीशिपमेंट क्रेडिटची व्यवस्था ही केली जात असते. तर विद्यार्थी मित्रो, निर्यात प्रदान उद्योग व्यवसायांसाठी आवश्यक असणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. त्यानंतर याचाच पुढचा भाग म्हणजे पोस्टशिपमेंट क्रेडिट. पोस्टशिपमेंट क्रेडिट
हे नेमकी प्रीशिपमेंट क्रेडिटच्या नंतरची प्रक्रिया असते. म्हणजेच याची डेफिनेशन जर करायची झाली तर आपल्याला अशी करता येईल. पोस्ट शिपमेंट क्रेडिट इज ए लोन or advance granted to an exporter after shipment of the goods or rendering of services. म्हणजेच त्या संबंधित उद्योजकाने आपला माल एक्सपोर्ट केल्यानंतर किंवा आपली सेवा एक्सपोर्ट केल्यानंतर त्याची रक्कम किंवा त्याचं मूल्य प्राप्त होण्यापर्यंतच्या कालावधीमध्ये जो काही खर्च उद्योजकास करावा लागत असतो त्या खर्चाच्या प्रोव्हिजनकरिता जो कर्ज पुरवठा केला जात असतो त्यास पोस्ट शिपमेंट लोन असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे एखाद्या उद्योजक किंवा व्यावसायिकाने आपल्याकडील काही माल किंवा सेवा परदेशात निर्यात केल्यानंतर तात्काळ त्याचं पेमेंट मिळेल याची शक्यता नसते. त्यामध्ये बऱ्याच वेळेला डिफर्ड पेमेंट सिस्टम असते किंवा त्यामध्ये काही कालावधी जाण्याची शक्यता असते. मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये प्रोडक्शन सिस्टम सुरू ठेवण्यासाठी काही खर्च करणे आवश्यक असते व काही बाबी ज्या रेंटवरती घेतलेल्या आहेत किंवा बारो केलेले आहेत त्यासाठीचे पेमेंट्स करणे आवश्यक असते. तर अशा पेमेंटकरिता पोस्ट शिपमेंट लोनची प्रोव्हिजन ही करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हे 4 प्रकार आपणास दिसून येतात की ज्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे एक्सपोर्ट बिल परचेस्ड डिस्काउंटेड ऑर नेगोशिएट. म्हणजेच या संस्थांना जे काही त्या ठिकाणी फॉरेन एक्सचेंजमधील जे बिल्स मिळालेले आहेत, बिल ऑफ एक्सचेंज मिळालेले आहेत ते डिस्काउंट करून देणं किंवा वटवून देणं, ती खरेदी करण्याची पद्धत या पोस्ट शिपमेंट लोनमध्ये असते की जे खरेदी करून किंवा त्यांचं डिस्काउंटिंग करून त्या संबंधित निर्यातदारास कर्ज पुरवठा किंवा संबंधित रक्कम ही अदा केली जात असते. त्याचबरोबर ॲडव्हान्सेस अगेन्स्ट बिल्स फॉर कलेक्शन, जे बिल्स त्या ठिकाणी या एक्सपोर्टर्सला मिळालेले आहेत परंतु प्रत्यक्षात त्याची रक्कम अद्याप प्राप्त होणे बाकी आहे, अशा बिलाच्या आधारे देखील या बँकिंग संस्था कर्ज पुरवठा हा करू शकतात. त्याचबरोबर ॲडव्हान्सेस अगेन्स्ट अनड्रॉन बॅलन्स ऑफ द एक्सपोर्ट बिल, म्हणजेच एखाद्या निर्यातदाराने 500 कोटी रुपयाची निर्यात केलेली आहे मात्र त्यामधील 200 कोटी रुपये वापरलेले आहेत, विड्रॉ केलेले आहेत, काढून घेतलेले आहेत, मात्र 300 कोटी रुपये अजूनही त्या ठिकाणी मिळणे बाकी आहे. तर अशा रकमेच्या या एक्सपोर्ट बिलाच्या तारणावरती देखील बँकिंग संस्था कर्ज पुरवठा करू शकतात. आणि चौथा प्रकार म्हणजे ॲडव्हान्सेस अगेन्स्ट द ड्युटी ड्रॉबॅक रिसिवेबल फ्रॉम गव्हर्नमेंट. निर्यात व्यापारामध्ये किंवा आयात व्यापारामध्ये आयातक किंवा निर्यातदारांना आयात व निर्यात कर हा शासनास अदा करावा लागत असतो. तथापि सुरुवातीच्या कालावधीमध्ये लमसम किंवा उच्च दराने या दराची रक्कम सरकारकडे भरली जात असते. मात्र शासनाच्या काही विशिष्ट स्कीमच्या अंतर्गत हा जो भरलेला कर आहे किंवा आयात निर्यात कर आहे त्याचा परतावा गव्हर्नमेंटकडून या उद्योजकांना किंवा या व्यावसायिकांना परत मिळणार असतो किंवा तो देय असतो. तर अशा देय रकमेच्या आधारे देखील बँकिंग संस्था त्यांना कर्जाची व्यवस्था करू शकतात. याही कर्जाच्या बाबतीमध्ये कर्जाची जास्तीत जास्त मुदत ही 365 दिवस इतकी निर्धारित करण्यात आलेली आहे. यामध्ये देखील रुपी पोस्ट शिपमेंट लोन किंवा क्रेडिट, त्याचबरोबर पोस्ट शिपमेंट क्रेडिट इन फॉरेन करन्सी असे 2 प्रकार आपणास पाहाव्यास मिळतील. पहिल्या प्रकारामध्ये भारतीय चलनामध्ये हे कर्ज दिले जाते तर दुसऱ्या प्रकारामध्ये फॉरेन करन्सीमध्ये अशा पतपुरवठ्याची व्यवस्था ही केलेली असते की ज्यामध्ये प्रामुख्याने डिस्काउंटिंग ऑफ एक्सपोर्ट बिल्स, जे यामध्ये जी काही एक्सपोर्टच्या संदर्भातील जी बिल्स आहेत की त्या बिलचे डिस्काउंटिंग करून परकीय चलनामध्ये कर्ज दिले जाते. त्याचबरोबर दुसरा प्रकार म्हणजे बँकर्स ॲक्सेप्टन्स फॅसिलिटी की ज्यामध्ये उधारीच्या व्यवहारावरती जेव्हा त्या ठिकाणी व्यवहार होत असतात तेव्हा बँकर्स ॲक्सेप्टन्सच्या माध्यमातून देखील अशा प्रकारचा पोस्ट शिपमेंट क्रेडिट सप्लाय हा बँकिंग संस्थांच्याकडून केला जात असतो. तर विद्यार्थी मित्रो, निर्यात प्रधान उद्योग व्यवसायाचे संबंधित असणारे प्रीशिपमेंट अँड पोस्ट शिपमेंट लोन किंवा क्रेडिट हे देखील अत्यंत महत्त्वाचे कर्ज प्रकार असल्याचे आपणास दिसून येईल. यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा कर्ज प्रकार म्हणजेच ॲग्रिकल्चरल लोन. ॲग्रिकल्चरल लोनमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार व उपप्रकार असल्याचे आपणास दिसून येतील. तथापि त्यामधील काही महत्त्वाचे प्रकार या स्लाईडमध्ये आपणासमोर मांडण्यात आलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे क्रॉप लोन की ज्याला आपण पीक कर्ज असे आपण म्हणतो. शेतकऱ्यास विशिष्ट हंगामामध्ये विशिष्ट पीक घेण्यासाठी जो करावा लागणारा खर्च आहे
त्या खर्चाच्या प्रोव्हिजनकरिता बँकेकडून जे अल्पमुदती कर्ज दिले जाते त्याला आपण क्रॉप लोन किंवा पीक कर्ज असे आपण म्हणतो. या पीक कर्जाची रक्कम वापरण्यासाठी अलीकडील काळात बँकिंग संस्थांच्याकडून किसान क्रेडिट कार्ड हे दिले जात आहे. किसान क्रेडिट कार्डची योजना नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट या बँकेने 1998 पासून सुरू केलेली ही एक क्रेडिट कार्डची विशिष्ट योजना असून त्याचा उपयोग क्रॉप लोनची अमाऊंट ही वापरण्यासाठी हा केला जात असतो. किसान क्रेडिट कार्डचे वाटप हे DCC बँका, रिजनल रूरल बँका व राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून हे केले जात असते. पुढचा एक महत्त्वाचा कर्ज प्रकार म्हणजेच लोन्स फॉर पर्चेसिंग ऑफ ॲग्रिकल्चरल इक्विपमेंट. शेतीसाठी आवश्यक असणारी वेगवेगळ्या प्रकारची अवजारे खरेदी करण्यासाठी हा कर्जपुरवठा बँकिंग संस्था करत असतात. पुढचा प्रकार म्हणजे लोन्स फॉर ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर. शेतीशी संबंधित असणाऱ्या विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याकरिता की असा कर्जपुरवठा हा केला जात असतो की ज्यामध्ये रस्ते बांधणे असतील, धरण बांधणे असेल किंवा इंडिव्हिज्युअल शेतीमध्ये पाईपलाईनची सुविधा करणं असेल, विहीर खणणं असेल, बांध बंदिस्ती करणं असेल, अशा विविध प्रकारच्या कारणासाठी हा कर्जपुरवठा बँकांच्याकडून केला जात असतो. त्याचबरोबर लोन फॉर अलाइड ॲक्टिव्हिटी की ज्यामध्ये पोल्ट्री, फिशरी, फ्लोरिकल्चर अशा हॉर्टिकल्चर अशा अनेक वेगवेगळ्या अलाइड ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी बँकांच्याकडून कर्जपुरवठा हा केला जात असतो. त्याचबरोबर काही शेतकरी आपल्या मालावरती प्रक्रिया करून तो माल विकू इच्छितात. अशा उद्योजकांना ॲग्रो प्रोसेसिंग युनिट सुरू करण्यासाठी देखील कर्जपुरवठा हा केला जात असतो. शेतीला संलग्न असणारा पशुपालनाचा व्यवसाय हा एक भारतातील महत्त्वाचा व्यवसाय असून या व्यवसायासाठी देखील बँकिंग संस्थांच्याकडून कर्जपुरवठा हा केला जातो की ज्याचा आपण लोन फॉर लाईव्हस्टॉक असे आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर लोन अगेन्स्ट वेअरहाऊस रिसिप्ट. संबंधित शेतकऱ्याने आपल्याकडील तयार माल जो गोडाऊनमध्ये ठेवलेला आहे म्हणजेच वेअरहाऊसमध्ये ठेवलेला आहे त्याच्या आधारे जी त्याला पावती मिळालेली आहे त्या पावतीच्या तारणावरती देखील बँकिंग संस्था अल्पमुदती कर्जपुरवठा करत असतात. त्याचबरोबर लोन अगेन्स्ट ॲग्रिकल्चरल लँड म्हणजेच एखाद्या शेतकऱ्यास आपल्या वैयक्तिक गरजांची पूर्तता करण्यासाठी शेतजमीन तारण ठेवून कर्ज काढण्याची आवश्यकता वाटल्यास अशा प्रकारचा कर्जपुरवठा बँकिंग संस्थांच्याकडून दिला जात असतो की ज्यामध्ये शेतजमीन ही तारण किंवा गहाण मालमत्ता म्हणून गृहीत धरली जाते व त्याच्या मालमत्तेच्या आधारे किंवा तिच्या व्हॅल्यूच्या आधारे संबंधित कर्जदारास कर्जपुरवठा हा केला जात असतो. तर विद्यार्थी मित्रो, भारतात असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कर्जाचे प्रकार व त्याचे उपप्रकार असल्याचे आपणास दिसून येतील. तर आज आपण यामधील काही महत्त्वाचे 8 महत्त्वाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांची आपण चर्चा या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद.